ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक व्यक्ती आणि या धरतीवरती राहणारा प्रत्येक प्राणी, पक्षी, कीटक पोटासाठी किंवा पोटाची भूक भागवण्यासाठी नेहमी धडपडत असतो. मनुष्य सुद्धा सकाळीच घराबाहेर पडत असतो कामासाठी, आपल्या कुटुंब चालवण्यासाठी. जर घराबाहेर पडला नाही किंवा काबाड कष्ट केले नाही तर कदाचित ते तिन्ही टाइमचं जेवण ताटामध्ये मिळू शकणार नाही. मग तो प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, कीटक असू द्या, कोणाला आपले हातपाय हलवावे लागतात. आपलं शरीर त्या सुखातून, त्या रूममधून काढून बाहेर उन्हामध्ये जावं लागते. तेव्हाच त्या ताटामध्ये गरम भाकरी पडत असते. परंतु जर असा आपण विचार केला की काबाड कष्ट न करता देखील आपल्या ताटामध्ये भाकरी पडेल किंवा काबाड कष्ट न करता आपल्याला तिन्ही टाइमचं जेवण आपोआप मिळालं किंवा मिळेल अशी इच्छा प्रत्येकाला असते. परंतु ते मात्र आपला भ्रम असतो, ते आपले विचार असतात. परंतु असं काही घडत नसते. कष्ट केल्याशिवाय व्यक्तीच्या ताटामध्ये अन्न पडत नसते. आणि म्हणूनच जेव्हा आपण चमत्कार या शब्दाविषयी ऐकतो तेव्हा चमत्कार परमेश्वर नेहमीच करत नसतो. कारण चमत्कार झाला तर मनुष्य लेझी होत असतो. चमत्कार झाला तर मनुष्य केवळ आपलं जीवन चमत्कारावरच आधारित राहू शकतो. मग मनुष्याचं हार्डवर्क कुठे आहे? मनुष्याचं नेहमी धडपडणं कुठे आहे? आणि म्हणूनच परमेश्वर देखील नेहमीच चमत्कार मनुष्याच्या जीवनामध्ये करत नसतो. प्रभू येशूच्या काळामध्ये देखील प्रभू येशूने जेथे गरज होती तेथेच चमत्कार केले. सर्वच ठिकाणी चमत्कार केले नाही, तर जेथे परमेश्वराचा गौरव होईल, जेथे मनुष्याचा विश्वास वाढेल, तेथे त्या क्षणाला तात्पुरतच प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केलेले होते. आणि आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की लोकांच्या थवेच्या थवे प्रभू येशूच्या शोधामध्ये येत आहे. कशासाठी? प्रभू येशूचं वचन ऐकण्यासाठी नाही, प्रभू येशूला पाहण्यासाठी नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताकडून काहीतरी चमत्कार घडेल आणि आम्हाला न कष्ट करता अन्न मिळेल अशी त्याची गैरसमज होती. कारण काही दिवसा अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ 5 भाकऱ्या आणि 2 मासळी यांच्या सहाय्याने 5,000 जेवण दिलेलं होतं. कष्ट न करता त्यांना जेवण मिळालेलं होतं. आणि म्हणून पुष्कळांची समजूत होती, काही न कष्ट करता जर आपलं पोट भरत असेल तर अशा मनुष्याच्या मागे आपण गेलो पाहिजे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील किंवा त्यांच्या हृदयातील जे इंटेन्शन होतं, जो हेतू होता, तो ओळखतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, तुम्ही माझ्या मागे किंवा माझ्या शोधामध्ये कशासाठी आलेले आहात ते आता मला कळते. कारण तुम्हाला ते केवळ आणि केवळ चमत्कार हवं आहे. तुम्हाला न कष्ट करता भाकरी हवं आहे, परंतु मी ती देणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, नाशवंत जे खराब होणार आहे त्या अन्नासाठी काबड कष्ट करू नका, तर जे स्वर्गामध्ये अन्न आहे, जे स्वर्गातून तुम्हाला अन्नासाठी मिळणार आहे, अन्न देणार आहे, जी व्यक्ती देणार आहे, त्या व्यक्तीला खरोखर मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहे. कधी कधी आपली देखील परिस्थिती या लोकांप्रमाणे होत असते. आपण पुष्कळ वेळेला आपलं जीवन त्या केवळ आणि केवळ त्या चमत्कारावरती आधारित असतो किंवा ठेवत असतो. एखादा चमत्कार होईल आणि सर्व काही मला आपोआप न कष्ट करता मिळेल, तशी गोष्ट होत नसते. कारण परमेश्वर चमत्कारापेक्षा मनुष्याच्या कष्टाला महत्व देत असतो. स्वतः परमेश्वर कार्य करत आहे, आपण देखील कार्य केले पाहिजे. आणि जेव्हा कष्ट आणि परमेश्वराचा आशीर्वाद एकत्र येतात तेव्हा मात्र तेथे चमत्कार नक्कीच होत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, न कष्ट करता भाकरी मिळणे योग्य नाही किंवा मिळवणे योग्य नाही. त्यासाठी प्रथम आपल्याला कष्ट केले पाहिजे. आणि म्हणूनच आपण आपल्या मनातील हेतू बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम भाकर आहे,
जी आपल्याला स्वर्गातून जिवंत भाकर देत असते, त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि नक्कीच आपल्या मनातील हेतू, आपल्या जीवनातील जे काही गरजा आहेत, ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, त्या गोष्टी नक्कीच परमेश्वर आपल्याला देणार आहे. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागलो, जर आपण त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याच्या मार्गावरती मार्गक्रमण केलं आणि जी प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे याच्यावरती आपण विश्वास ठेवला, तर नक्कीच आपल्याला या सर्व गोष्टी मिळणार आहे. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा व आपल्या हाताने आपण प्रामाणिकपणे कष्ट करून ती भाकरी मिळवावी, म्हणून आपण परमेश्वराकडून विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.